नमस्कार, मी लाघवी सावंत आरोग्यम धनसंपदा मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। वाढलेलं अतिरिक्त वजन कमी कसं करावा आणि त्यामुळे शरीरावर होणारे विपरीत परिणाम या सगळ्याची माहिती आज आपल्याला मिळणार आहे आरोग्यम धनसंपदा या आमच्या विशेष कार्यक्रमातून। आरोग्यम धनसंपदा मध्ये आजचा आपला विषय आहे वाढलेलं अतिरिक्त वजन कमी कसं करावं आणि याविषयी माहिती देण्याकरता आज आपल्या सोबत आहेत ओबेसिटी तज्ञ डॉक्टर अश्विनी गायकवाड। डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आपण सुरुवातीला डॉक्टरांची ओळख करून घेऊया, अल्प परिचय आपण करून घेऊया आणि त्यानंतर डॉक्टर चर्चेला सुरुवात करूया। डॉक्टरांचा परिचय करायचा झाला तर आपण पाहिलं तर डॉक्टर अश्विनी गायकवाड या नावाजलेल्या ओबेसिटी कन्सल्टंट आहेत। गेल्या 16 वर्षांपासून त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेत। त्यांचे हॉस्पिटल्स मुंबई, पुणे, वसई, औरंगाबाद इथं आहेत। संपूर्ण भारतातून त्यांच्याकडे रुग्ण येत असतात। याशिवाय अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, फ्रान्स, दुबई, शारजाह, अबुधाबीहून सुद्धा रुग्ण त्यांच्याकडे उपचाराकरता येतात। डॉक्टर अश्विनी गायकवाड या भारतातील त्यांच्या क्षेत्रातील पहिल्या भारतीय महिला ओबेसिटी कन्सल्टंट आहेत। डॉक्टरांना 2018चा प्रतिष्ठित समजला जाणारा सॅव्ही वुमन एम्पॉवरमेंट अवॉर्ड प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन यांच्या हस्ते देण्यात आलाय। सॅव्ही पुरस्कार मिळवणाऱ्या देशातल्या त्या पहिल्या होमिओपॅथी डॉक्टर आहेत। डॉक्टर MD मेडिसिन आहेत। लठ्ठपणा आणि संबंधित आजार यावर त्यांनी संशोधन सुद्धा केलंय। याशिवाय डॉक्टर अश्विनी गायकवाड या वंध्यत्व, मधुमेह आणि संबंधित आजार, PCOD, हायपोथायरॉइडिझम, सांधिविकार आदींवर उपचार करण्यात अगदी पारंगत आहेत, विशारद आहेत। त्यांच्या या संशोधनाचं वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही व्यक्तीला वजन कमी करण्याकरता कुठल्याही प्रकारची सर्जरी, जिम, एरोबिक्स, योगा, क्रॅश डायटिंग करण्याची अजिबात गरज नाहीये। रोजची दिनचर्या करताना त्यांना फक्त औषधं घ्यायची आहेत आणि त्यांचा ईट वेल लूज वेट हा वेट लॉस प्रोग्राम सध्या बराच प्रचलनात दिसतोय। चर्चा करूया डॉक्टर। पहिला प्रश्न खरंच माझा हाच आहे की लठ्ठपणामध्ये नेमकं शरीरामध्ये काय होत असतं? मॅडम, लठ्ठपणा किंवा ज्याला आपण ओबेसिटी असं म्हणतो त्याबद्दल लोकांना फारशी जागरूकता असलेली आपल्याला बघायला मिळत नाही। म्हणजे लोकांना डायबिटीज किंवा कॅन्सर ह्या आजारांची जेवढी भीती आहे तेवढी भीती अद्याप तरी लठ्ठपणा ह्या आजाराबद्दल नाहीये। मी गेल्या 16 वर्षापासून मी प्रॅक्टिस करते। लठ्ठपणा आणि लठ्ठपणा संबंधित जे आजार आहे त्यामध्ये मला असं बघायला मिळतंय की माझ्याकडे येणारे पेशंट म्हणजे 100 किलो, 120 किलो, 130 किलो वजन जरी असलं तरी दे आर हॅपी की डॉक्टर वी आर व्हेरी हेल्दी, आम्हाला काहीच त्रास नाहीये आणि आमच्या शरीराची ठेवणच अशी आहे की आमचे आई वडील, आजी आजोबा असंच आहेत, आमची अंगकाठी अशीच आहे। पण थोडीशी एका गोष्टीची कल्पना त्यांना नसते की वजन वाढल्यामुळे खूप सगळे आजार त्यांच्यासाठी वेटिंग वरती आहेत आणि त्या आजारां जर ते झाले तर त्यामुळे त्यांचं आयुष्य कमी होणार आहे। या गोष्टींची थोडीशीही कल्पना ह्या लोकांना नसते। मात्र लठ्ठपणा जर आपण पाहिलं तर भारतामध्ये लठ्ठपणा खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला सध्या बघायला मिळतोय। सध्या साधारणतः 73% शहरामध्ये राहणारे लोक हे आपल्याला लठ्ठ दिसून येतात। म्हणजे 4 पैकी 3 लोक तरी ओव्हरवेट मध्ये सध्या गणले जात आहेत। आणि लठ्ठपणा नेमकं काय आहे की लठ्ठपणा एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे ज्यामध्ये आपण खाल्लेल्या अन्नाचं ऊर्जेमध्ये रूपांतर होत नाही आणि हळूहळू मग वजन वाढायला लागतं आणि फायनली काय होतं की शरीरातील पेशींना प्रॉपर पोषक घटक मिळत नाहीत आणि मग हळूहळू एक आजार हा वाढत जातो आणि लठ्ठपणा जर वेळीच कंट्रोल केला गेला नाही तर खूप सगळ्या आजारांना भविष्यामध्ये आपल्याला सामोरं जावं लागू शकतं। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या लठ्ठपणाचे प्रकार सुद्धा आहेत। सरसकट लठ्ठपणा असा काही नसतो, या लठ्ठपणाचे प्रकार आहेत। हे प्रकार कोणते? लठ्ठपणा आतापर्यंत लोकांना फक्त एवढंच माहितीये की ऍपल शेप ओबेसिटी ज्यामध्ये फक्त पोटाचा घेर वाढलेला असतो किंवा पियर शेप ओबेसिटी ज्यामध्ये फक्त ही पोर्शन वरती वजन जास्त प्रमाणामध्ये वाढतं। पण लठ्ठपणाचे बाकीचे प्रकारही आपल्याला आता स्क्रीनवरती बघायला मिळतील। म्हणजे कदाचित आपल्या प्रेक्षकांना पहिल्यांदा लठ्ठपणाचेही वेगवेगळे प्रकार असतात हे आज कदाचित त्यांना माहिती होईल। बऱ्याचशा पेशंटमध्ये चरबी जी वाढलेली असते तर ती
साधारणतः गळ्यापासून ते पोटापर्यंतच्या भागामध्ये चरबी वाढते. अदरवाईज पोटाच्या भागावरतीच फक्त चरबी वाढलेली दिसते. काही पेशंटमध्ये चरबी फक्त हिप्सवरती आणि मांड्यांवरती वाढलेली दिसते, तर काही पेशंटवरती पूर्ण पायावरती चरबी आपल्याला वाढलेली दिसते. मग याचे कारणं देखील वेगवेगळी आहेत आणि त्या अनुषंगाने त्याचे उपचार देखील वेगवेगळे आहेत. एकूणच जर आपण पाहिलं तर इतक्या वर्षांचा जर आपण आढावा घेतला तर बऱ्याचदा आपण असं ऐकत आलोय की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पण बऱ्याचदा असं म्हणतं की लठ्ठपणा हे मृत्यूचं कारण असू शकतं. हे नेमकं कसं आहे? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे ज्याला आपण जागतिक आरोग्य संघटना असं म्हणतो, त्यांच्यानुसार जर वजन जास्त वाढत असेल तर वजनामुळे खूप सगळे आजार येतात आणि पूर्ण जगभरामध्ये म्हणजे WHO रिसर्चनुसार पूर्ण जगभरामध्ये सर्वात जास्त होणाऱ्या मृत्यूचं एकमेव कारण हे लठ्ठपणा असं समोर आलेलं आहे. कारण वजन जर वाढत असेल तर वजनामुळे बीपी, डायबिटीज आपल्याला स्क्रीनवरती बघता येईल की वजन असल्यामुळे बीपी, डायबिटीज, हार्ट अटॅक, पॅरालिसिस, गुडघ्यांमध्ये गॅप, मणक्यांमध्ये गॅप, फॅटी लिव्हर किंवा गॉलस्टोन, व्हेरिकोज वेन्स आणि 13 प्रकारच्या कॅन्सरची रिस्क वाढते. म्हणजे ही कॅन्सर का होतो? कारण वजन जे वाढतं, ती एक्स्ट्रा चरबी वाढते, ती वाढलेली चरबी शरीरामध्ये काही प्रकारचे हार्मोन्स सिक्रेट करतात आणि ते हार्मोन कॅन्सरच्या सेल्स विकसित करण्यासाठी मदत करतात. त्यामुळं जेवढे प्रेक्षक आता हा प्रोग्राम बघतायत आणि ते जर ओव्हरवेट असतील तर त्यांनी लवकरात लवकर त्यांचं वजन कमी करायचंय की जेणेकरून भविष्यामध्ये हे जेवढे आजार आपल्याला, ज्यांना आजार झालेले आहेत त्यांनी हे आजार बरे करण्यासाठी वजन कमी करायचे आणि ज्यांना भविष्यामध्ये हे आजार नको असतील, ज्यांना आजार नाही झालेले आहेत पण जे लठ्ठ आहेत, तर त्यांनी त्यांचं वजन कमी करणं हे गरजेचं आहे. कारण वजन कमी झालं तर या सगळ्या आजारांची रिस्क सुद्धा कमी होते. अगदी डॉक्टर, जसं तुम्ही आता म्हणालात की लठ्ठपणाचं असेल तर अनेक आजारांना आमंत्रण असतं. लठ्ठपणा ज्यांच्याकडे असतो, लठ्ठ माणसं जी आहेत त्यांच्यात मधुमेहाचं प्रमाण सगळ्यात जास्त असल्याचं आढळतं. असं नेमकं का होतं? लठ्ठपणा आणि मधुमेह हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाहीये. कारण वजन वाढलं तर टाईप 2 डायबिटीज हा होणारच. डायबिटीजचे साधारणतः 3 प्रकार आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये टाईप 1 डायबिटीज जो आहे, टाईप 1 डायबिटीज मध्ये शरीरामध्ये इन्सुलिन तयार होत नाही. टाईप 2 डायबिटीज मध्ये शरीरामध्ये इन्सुलिन तयार होतं पण मात्रा त्याची कमी पडते. आणि दुसरा म्हणजे गर्भारपणामध्ये येणारा, प्रेग्नन्सीमध्ये येणारा डायबिटीज. आता लठ्ठपणा सोबतच डायबिटीजचं प्रमाण देखील खूप झपाट्याने वाढत आहे. म्हणजे भारताला मधुमेहाची राजधानी सध्या म्हटलं जाते. सध्या 65 मिलियन लोक हे डायबिटीजने ग्रस्त आहेत. अशीच कंडिशन, अशीच सिच्युएशन जर राहिली तर 2030 पर्यंत 101 मिलियन भारतीय हे डायबिटीसच्या आजाराने ग्रासले जातील. आणि डायबिटीज येताना हा एकटा येत नाही. जसं लठ्ठपणा हा एकच नाहीये, खूप सगळ्या आजारांचा मिळून एक आहे, तसा डायबिटीज हा एकच आजार नाहीये. डायबिटीज जर तसाच राहिला तर कालांतराने पेशंटला डायबेटिक न्यूरोपॅथी, ज्यामध्ये नर्व डॅमेज होतात, किंवा डायबेटिक नेफ्रोपॅथी, किडनी खराब होतात आणि मग शेवटी डायलिसिस करावं लागतं, गँग्रीन होतो किंवा डायबेटिक फूट होतो, हार्ट अटॅक, पॅरालिसिस, हे सगळे आजार एकानंतर एक डायबिटीसच्या पेशंटला आपल्याला बघायला मिळतात. डायबिटीस पेशंटमध्ये पण जर त्यांचं वजन 1 किलो जरी कमी होत असेल तर त्यांचं फास्टिंग ब्लड शुगर ही साधारणतः 5% कमी होते. म्हणजे थोडक्यात काय की एखाद्या डायबिटिक पेशंटचं वजन जर 10-15 किलो जरी कमी झालं तरी त्याची शुगर लेवल कंट्रोलमध्ये येण्यासाठी मदत होते. आणि त्यामुळं डायबिटॉलॉजिस्ट प्रत्येक पेशंटला वेळोवेळी सजेस्ट करत असतात की तुम्ही तुमचं वेट कमी करा, वेट कमी करण्याचा सल्ला देत असतात. आपण काही पेशंटचे टेस्टिमोनियल या ठिकाणी बघूयात. मिसेस मंगल हे मुंबईचे पेशंट आहेत. यांना टाईप 2 डायबिटीज होता, सोबतच यांना लठ्ठपणाचा देखील आजार होता. जेव्हा त्यांनी आपल्याकडे ट्रीटमेंट स्टार्ट केली तेव्हा त्यांचं वजन 80 किलो होतं. आणि त्यावेळेला वजन जास्त असल्यामुळे शुगर लेवल म्हणजे अनुषापोटीची शुगर त्यांची नेहमी 214 आणि जेवणानंतरची शुगर जी 2 तासानंतर केली जाते जेवणानंतर, ती नेहमी 385च्या रेंजमध्ये राहायची, म्हणजे 400च्या रेंजमध्ये राहायची. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर आता त्यांचं वजन कमी झालंय. त्यांचं साधारणतः 20 किलो वजन कमी झालंय. पण 20 किलो वजन कमी झाल्यामुळे आता त्यांचं वजन साधारणतः 60 किलो आहे. आणि वजन कमी झाल्यामुळे शुगर कम्प्लिटली नॉर्मल आहे. आपल्याला रिपोर्ट या ठिकाणी आधीचे आणि नंतरचे बघता येतील. आणि सोबतच त्यांची टाईप 2 डायबिटीज असल्यामुळे त्यांचे जे काही औषधं आधी सुरू होते त्यांच्या डॉक्टरांनी ती सगळी औषधं बंद केलेली आहेत.
आणखी एक पेशंट आपण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. त्यांचं 126 किलो वजन होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं वजन 85 किलो झालेलं आहे. यांचं वजन ज्या वेळेला जास्त होतं त्यावेळेला त्यांना टाईप 2 डायबिटीसचा त्रास होता. पण वजन कमी झाल्यामुळे त्यांचं साधारणतः 41 किलो वजन हार्डली 1 वर्षभराच्या कालावधीमध्ये कमी झालं आणि वजन कमी झाल्यामुळे त्यांचा टाईप 2 डायबिटीस हा बरा होण्यासाठी त्यांना मदत झालेली आहे. आणखी एक पेशंट आपल्याला या ठिकाणी बघता येईल. उपचारापूर्वी या पेशंटचं वजन 100 किलो होतं. आपल्याकडे त्यांनी उपचार स्टार्ट केल्यानंतर वजन 60 किलो झालं. पण अवघं 40 किलो वजन ज्या वेळेला त्यांचं वर्षभराच्या कालावधीमध्ये कमी झालं, टाईप 2 डायबिटीस गेला, गुडघेदुखी होतं ते गेलं, बीपीचा त्रास होता ते देखील पूर्णपणे कमी झालेला आहे. मिसेस मनीषा यांचं वजन 72 किलो होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं वजन 52 किलो झालेलं आहे. मिसेस शिंदे यांचं वजन 100 किलो होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर यांचं वजन 50 किलो झालेलं आहे. म्हणजे अवघं 50 किलो वजन ज्या वेळेला 12-13 महिन्यांच्या कालावधीमध्ये कमी झालं त्यामुळे त्यांचा टाईप 2 डायबिटीसचा जो शुगर लेवल होतं ते कम्प्लिटली नॉर्मलमध्ये येतात आणि बाकीचे जे काय त्यांची औषधं होती ती त्यांच्या डॉक्टरांनी कमी केलेली आहेत. निश्चित. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्समुळे सुद्धा वजन वाढतं का? काय नेमकं यात तथ्य काय? वजन का वाढतं नेमकं? वजन वाढण्याची खूप वेगवेगळी कारणं आहेत. त्यापैकी हार्मोनल इम्बॅलन्स हा एक खूप महत्वाचा भाग बऱ्याचशा पेशंटमध्ये. हार्मोनल इम्बॅलन्स हे कारण बऱ्याचशा पेशंटमध्ये बघायला मिळतं. त्यामध्ये हायपोथायरॉइडिझम हा एक हार्मोनल इम्बॅलन्स ही एक डिसऑर्डर आहे. त्याबद्दल आपण या ठिकाणी आधी बोलूयात. हायपोथायरॉइडिझम मध्ये नेमकं काय होतं की आपल्या गळ्यामध्ये एक थायरॉइड ग्रंथी असते. आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून थायरॉइडच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी समजून घेता येईल आपल्या प्रेक्षकांना. आपल्या गळ्यामध्ये थायरॉइड ग्रंथी असते. या थायरॉइड ग्रंथीचं काम असतं की शरीरामध्ये T3, T4 हार्मोन सिक्रेट करणं आणि याला कंट्रोल करत असते आपल्या मेंदूमधली पिट्युटरी ग्लँड. ती TSH हार्मोन सिक्रेट करत असते. काही कारणांनिमित्त ज्या वेळेला थायरॉइड ग्रंथीचं कार्य बिघडतं आणि हे कार्य बिघडल्यामुळे शरीरामध्ये T3 आणि T4 हे 2 हार्मोनची निर्मिती कमी प्रमाणामध्ये होते आणि त्यामुळे हायपोथायरॉइडिझम हा आजार होतो. आणि हीच कंडिशन आपल्याला पेशंटच्या रिपोर्टमध्ये देखील बघायला मिळते की T3, T4चं प्रमाण कमी होतं आणि TSHची मात्रा जास्त प्रमाणामध्ये दिसते. आता हे जे हायपोथायरॉइडिझम आहे बरेचसे पेशंट मी बघते की ज्यांचं 100 किलो 110 किलो वजन असतं पण तोपर्यंत त्यांना माहीतही नसतं की आपल्याला हायपोथायरॉइडिझम आहे. म्हणजे हायपोथायरॉइडिझम बद्दल लोकांना फारशी जागरूकता नाहीये की त्यामुळे कुठले लक्षणं दिसू शकतात. तर हायपोथायरॉइडचे जर आपण लक्षणं पाहिली तर साधारणतः वजन हळूहळू वाढायला लागतं, भूक खूप लागते, स्किन ड्राय होते, केस गळायला लागतात, टक्कल पडतं किंवा पाळी वेळेवर येत नाही किंवा प्रेग्नन्सी पटकन कॅरी होत नाही किंवा अबॉर्शन खूप फ्रिक्वेंटली होतं. अशी जर लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही एकदा खात्री करून घ्या की आपल्याला ब्लड टेस्ट करा थायरॉइडची की आपल्याला थायरॉइड नाहीये ना, हायपोथायरॉइड नावाचा आजार तर नाहीये ना. कारण कुठलाही आजार जर फर्स्ट स्टेजमध्ये असेल तर तुम्हाला लवकर त्यावरती उपचार सुरू करता येतात आणि बाकीचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला टाळता येतात. म्हणजे थायरॉइड जरी असलं तर हायपोथायरॉइडमुळे वाढलेलं वजन देखील आपल्याकडे कमी होतं. आपण या ठिकाणी काही पेशंटचे टेस्टिमोनियल बघूयात. मिसेस शिल्पा गोपाळे यांना हायपोथायरॉइडचा त्रास होता. यांचं वजन 80 किलो होतं. आपल्याकडे त्यांनी उपचार स्टार्ट केल्यानंतर आता त्यांचं वजन 50 किलो आहे. हे 30 किलो वजन त्यांचं हार्डली 9 ते 10 महिन्यांच्या कालावधीमध्ये कमी झालेलं आहे. म्हणजे थायरॉइड पेशंटमध्ये वजन कमी होत नाही पटकन, पण तरी पण यांचं वजन आपल्या औषधांनी कमी झालेलं आहे. आपण शिल्पा गोपाळे यांचं एक व्हिडिओ टेस्टिमोनियल आपण या ठिकाणी बघूयात. माझे नाव शिल्पा गोपाळे आहे. मी नवी मुंबई येथे राहते. 9 वर्षापूर्वी मला हायपोथायरॉइडिझम डिटेक्ट झाला आणि त्यामुळे माझे वजन सतत वाढत होते. माझे वजन 80 किलो झाले होते. जिम, डाएट, योगा, आरेबिक, स्विमिंग सगळं काही केलं तरीही माझे वजन कमी होत नव्हते. एकदा टीव्ही पाहत असताना मी डॉक्टर गायकवाड यांचा प्रोग्राम पाहिला आणि मी त्यांच्या कणकवेदा क्लिनिकला व्हिजिट दिले. तिथे गेल्यावर मला कळले की माझ्यासारख्या भरपूर थायरॉइड पेशंटचे वजन देखील कमी झालेले आहे आणि मी माझे उपचार सुरू केले. पाहता पाहता काही महिन्यातच माझे वजन 25 किलो कमी झालेले आहे. तेही कोणत्या जिम, डाएट, योगा आणि सर्जरी शिवाय. आय एम सो हॅपी नाउ थँक्स टू कणकवेदा. आणखी एका हायपोथायरॉइड पेशंटचं टेस्टिमोनियल आपण या ठिकाणी बघणार आहोत. मिसेस भारती ह्या पुण्याला असतात. यांचं वजन हायपोथायरॉइडमुळे वाढलेलं होतं. 87 किलो वजन झालेलं होतं. आपल्याला स्क्रीनवरती बघता येईल की उपचार स्टार्ट करण्यापूर्वी त्यांचं वजन 87 किलो झालेलं आहे. आता त्यांचं वजन 52 किलो आहे.
हे वजनही त्यांचं साधारणतः 1 वर्षाच्या आतमध्ये अगदी, कमी अगदी, झालेलं आहे. अगदी. आणखी काही पेशंट आपण या ठिकाणी बघणार आहोत. मिसेस कदम यांचं 85 किलो वजन होतं. हायपोथायरॉइड असताना देखील त्यांचं वजन आता सध्या ट्रीटमेंट सुरू आहे 55 kg झालेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. निश्चित. खरं तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे लठ्ठपणा हा महाविद्यालयीन आणि शाळेतल्या मुलांमध्ये सुद्धा आढळतोय. याच विषयी तुमच्याशी चर्चा करणार आहोत. पण आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेचच परत येतोय. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आरोग्यम धनसंपदामध्ये वाढलेलं अतिरिक्त वजन कमी कसं करावं आणि याविषयी आपल्याला माहिती देण्याकरता आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत ओबेसिटी तज्ञ डॉक्टर अश्विनी गायकवाड. डॉक्टर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी हार्मोनल इम्बॅलन्स विषयी बोलत होतो. हार्मोनल इम्बॅलन्समुळे वाढणाऱ्या वजनामध्ये पीसीओडी हा एक आजार आपल्याला बऱ्याचशा स्त्रियांमध्ये बघायला मिळतो. पीसीओडी ही एक कॉमन एंडोक्राईन ग्रंथीशी संबंधित आजार आहे आणि बऱ्याचशा स्त्रियांमध्ये हा आपल्याला बघायला मिळतो. साधारणतः 10 पैकी 1 स्त्री या आजाराने सध्या ग्रासलेली आहे. पीसीओडीचं देखील असंच होतं की पीसीओडी असेल तर पटकन लक्षामध्ये येत नाही की आपल्याला पीसीओडीचा आजार आहे. पीसीओडीची लक्षणं जर आपण पाहिली तर चेहऱ्यावरती पिंपल्स येतात किंवा स्त्रियांच्या किंवा मुलींच्या चेहऱ्यावरती अपर लिपला किंवा गालावरती चेस्टवरती केस यायला लागतात. पेशंटमध्ये पटकन प्रेग्नन्सी कॅरी होत नाही. पोटामध्ये दुखतं किंवा केस गळायला लागतात. मानेभोवती किंवा बगलेमध्ये काळसरपणा येतो. अशी जर लक्षणं प्लस अनियमित पाळी अशी लक्षणं जर तुम्हाला दिसत असेल तर एकदा खात्री करून घेतली पाहिजे पेशंटने की डायग्नोसिस करून एक सोनोग्राफी करून की आपल्याला पीसीओडीचा आजार तर नाहीये ना. कारण पीसीओडी मध्ये वजन इतकं फास्ट वाढतं आणि आजकाल पीसीओडीला इतकं कॉमन घेतलं जातं की पीसीओडी आहे. पण पीसीओडी जर वेळेवर ठीक झाला नाही तर भविष्यामध्ये त्या व्यक्तीला डायबिटीज किंवा युटेराईन कॅन्सर किंवा हृदय संबंधित आजार होऊ शकतात. आपण काही पेशंटचे टेस्टिमोनियल या ठिकाणी बघणार आहोत. मिस अश्विनी यांचं वजन 90 किलो होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं वजन 50 किलो झालेलं आहे. अवघं 40 किलो वजन हे वर्षभराच्या कालावधीमध्ये त्यांचं कमी झालेलं आहे आणि तेही कुठल्याही प्रकारच्या दुष्परिणामांशिवाय. आणखी एक पेशंट आपण हे मुंबईचे पेशंट आहेत यांचं टेस्टिमोनियल इथे बघणार आहोत. यांचं उपचारापूर्वी वजन 81 किलो होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं वजन 52 किलो झालेलं आहे. मिसेस सविता यांचं वजन 95 किलो होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर 55 kg वजन अवघ्या वर्षभराच्या कालावधीमध्ये त्यांचं कमी झालेलं आहे. 80 किलो असलेले हे एक पेशंट आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर 53 किलो झालेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. मिसेस विशाखा यांचं वजन 102 किलो होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं वजन 50 किलो झालेलं आहे. यांना हायपोथायरॉइडिझम पीसीओडी असे दोन्ही आजार होते आणि वजन कॉन्स्टंटली वाढत होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर 52 किलो वजन साधारणतः 12 ते 13 महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांचं कमी झालेलं आहे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. मिस ज्योत्स्ना यांचं वजन 80 किलो होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर यांचं वजन 50 kg झालेलं या ठिकाणी आपण बघू शकतोय. एकूणच आपण जर पाहिलं डॉक्टर आतापर्यंतचा जर आपला चर्चेचा जर आपण प्रवास जर पाहिला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुडघेदुखी किंवा मग नी रिप्लेसमेंट हे 2 प्रकार किंवा या 2 आजारांवरचे उपाय हे जास्त करून लठ्ठ व्यक्तींमध्येच पाहायला मिळतात. असं नेमकं का होतं? कारण वजन जसं जसं वाढतं तसं तसं गुडघ्यांवरचा म्हणजे वेट बिअरिंग जॉईंट्सचा भार वाढतो. वेट बिअरिंग जॉईंट्समध्ये गुडघा हा खूप महत्वाचं काम करतो. वजनाचा अतिरिक्त भार ज्या वेळेला तुमच्या गुडघ्यावरती पडतो त्यावेळेला गुडघ्यामधलं कार्टिलेज ज्याला आपण गादी असं म्हणतो ती हळूहळू घासत जाते आणि ती घासत गेल्यामुळे तिथे गॅप येतो आणि मग खूप जर गॅप वाढत असेल तर अशा पेशंट्सला डॉक्टर नी रिप्लेसमेंटचा सल्ला देतात. पण वजन जर यांचं कमी होत असेल ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांचं वजन जास्त आहे अशा याच्यामध्ये तुमचं 5 किलो वजन जरी कमी होत असेल तर तुमची भविष्यामध्ये ऑस्टिओआर्थरायटिस होण्याची रिस्क ही साधारणतः 50% आपण कमी करू शकतो आणि ही रिस्क कमी होत असेल तर डेफिनेटली नी रिप्लेसमेंट करण्याची रिस्क सुद्धा कमी होणार आहे. आपण या ठिकाणी काही पेशंटचे टेस्टिमोनियल बघूयात. मिसेस मंजरी यांचं वजन 76 kg होतं. त्यांना गुडघेदुखीचा त्रास होता. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर सध्या त्यांचं वजन 55 kg झालेलं आहे. वजन कमी झाल्यामुळे त्यांचा गुडघेदुखीचा त्रास देखील कमी झालेला आहे. 90 kg असणारे हे पेशंट ज्यांना गुडघेदुखीचा त्रास होता वजन त्यांचं 52 किलो झालं त्यामुळे त्यांचं गुडघेदुखी किंवा नी रिप्लेसमेंट सर्जरी ही कम्प्लिटली आपल्याला टाळता आलेली आहे. आणखी एक पेशंटचं टेस्टिमोनियल या ठिकाणी आपण बघतोय. 100 kg होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर 50 kg झालं आणि त्यामुळे त्यांचा अवघं 50 किलो ज्या वेळेला गुडघ्याचा भार कमी झाला त्यावेळेला त्यांचं गुडघेदुखी पूर्णपणे थांबलेलं आहे. निश्चित. एकूणच आतापर्यंतचं आपण टेस्टिमोनियल जर पाहिले तर रुग्णांमध्ये फार सकारात्मक बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. मला हाच प्रश्न विचारायचा आहे, उपचार नेमके कसे केले जातात?
आपल्याकडे आपण होलिस्टिक मेडिसिन्स वापरतो. यामध्ये कुठल्याही प्रकारचे तुम्हाला सर्जरी, जिम, योगा, एरोबिक, एक्सरसाइज, स्विमिंग, डायटिंग, सूर्यनमस्कार, प्राणायाम, झुंबा, पॉवर योगा असं काहीही करायचं नाहीये. आपण जी मेडिसिन वापरतो ती सगळी मेडिसिन्स वनस्पतीपासून बनवलेली असतात. त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाहीये. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नाहीयेत आणि वजन कमी होतं. म्हणजे ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर साधारणतः अवघ्या आठवड्याभरानंतर पेशंटला रिझल्ट दिसायला सुरुवात होते. निश्चित. आपल्याकडे वेळ अगदी कमी आहे, पण सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न विचारावासा वाटतो, हे उपचार खर्चिक आहेत का? नक्कीच नाही. कारण आपण बघतो वजन कमी करण्यासाठी लोक साधारणतः शस्त्रक्रिया किंवा लायपोसक्शन किंवा बाकीच्या जिमिंग झालं, डायटिंग झालं, खूप वेगवेगळे प्रोग्राम घेतात आणि सगळं करूनही तात्पुरतं वजन कमी होतं आणि नंतर पुन्हा वाढतं. म्हणजे आमच्याकडे येणारे बरेचसे पेशंट असे असतात की डॉक्टर आतापर्यंत आम्ही लाखो रुपये खर्च केलेत, पण पुन्हा ऍज युजल जिथे आहोत तिथेच आहोत. तर त्याच्या कम्पॅरेटिव्हली जर आपण कम्पेअर करायला गेलो तर हे उपचार खूप माफक दरामध्ये आहेत की प्रत्येकाच्या खिशाला परवडतील. त्यामुळे लठ्ठपणाचा जास्त भार न घेता साध्या सरळ सोप्या मार्गाने उपाय करून आपण लठ्ठपणा कमी करू शकतो. आज तुम्ही इथे आलात आणि याविषयी उत्तम मार्गदर्शन दिलं, माहिती दिली, त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार. आरोग्यम धनसंपदामध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.